ठिकाण माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 आज कशी काय आठवण झाली आमच्या गरीबाची? आठवण येणारच ना. तुम्ही आमच्या बहिणीच्या नवऱ्याला पकडून नेलत. अहो काही इच्छाच नाही हो. हे बघ तेजू, बाळाच्या जन्माच्या वेळी तो नक्की इथे येईल. गुन्हा सिद्ध झालाय त्याच्यावरती आणि त्याने शिक्षा सुद्धा भोगली त्यासाठी. म्हणजे काय, एकदा कानफाट्या नाव पडल्यानंतर तुम्ही त्याला उचलणारच ना. बाबा विपश्यना केंद्रात गेलेत, तिथे बोलायची बंदी असते. ठीक आहे, मग तू SMS पाठव त्यांना अर्जंट इकडे या म्हणून. तेजू तेजू खूप आठवण येते का तुझी? आमची तशी खात्री पटली पाहिजे ना. मला जेव्हा अटक केली तेव्हाही तुमची खात्री पटलेली होती इन्स्पेक्टर साहेब. बाळाला म्हणा फक्त एक दिवस, एक दिवस थांब. तुझा बाबा आलाच. नाटक बस झाली. त्या कानाखाली क्रॅक असा आवाज काढला ना म्हणजे तुला सगळं व्यवस्थित ऐकायला येईल. येतंय काय ऐकू? अरे वा, आजकाल जेल मध्ये पण मोबाईल फोन वापरू देतात वाटतं. जेल मध्ये इतके दिवस राहायला आम्ही काय तुझा नवरा नाहीये. जामिनावर सुटून आलोय केव्हाच. मला जरा तुला भेटायचंय. कशाला? ते भेटल्यावर सांगतो. हे बघा, तुम्हाला कितीदा सांगितलं मला तुम्हाला भेटायचं नाहीये आणि परत इथे फोन करू नका. फोन कट करू नको, फोन कट करू नको. आपण भेटणं फार महत्वाचं आहे. यशाच्या इतक्या जवळ मी कधीही आलो नव्हतो. ही संधी मला घालवायची नाहीये. अर्थात तुला सगळा इतिहास ठाऊक आहेच म्हणा. हो, त्यामुळेच तुम्ही किती धोकेबाज आहात ना हेही चांगलं माहितीये मला. आणि आता मी तुमची पार्टी सोडून ऑलरेडी जहागीरदारांच्या पार्टीत आलेले आहे. अगं त्या जहागीरदारांच्या पार्टीमध्ये मीच पाठवलं होतं तुला. पण तुझ्या भडक्यात मी भस्मसात होणार होते त्याचं काय? तरी मी तुला कोकलून कोकलून सांगत होते की संग्राम शेठ इथे नाही, गावाला गेलेत. पण नाही, तू तर मला गोळ्या घालून संपवायला निघाला होता. पण सत्ता पालटली आणि माझी खुर्ची गेली. काय रे, मी ऐकलंय संग्रामने तुला आपली कंपनी वाचवायला काही ऑफर दिली आहे? अच्छा, म्हणजे माझ्या पश्चात तुमच्या गाठीभेटी होत असतात तर. कमाल आहे. त्या संग्रामला ह्या वयात जे जमतं ते मला नाही जमू शकत. तुझे टोमणे मारून झाले असले तर आपण कामाचं बोलूया. अरे आपले प्रॉब्लेम्स काय कमी आहेत का की तू त्याला मदत करायला जातोयस?
तुझं त्याच्याविषयीचं मत काय मला माहिती नाही, पण माझं त्याच्याविषयीचं मत एवढं चांगलं नाहीये. आणि शेवटी तो आणि त्याचं नशीब. जुनी चाल चालण्यामध्ये काही दम नाही आता राहिलेला आहे, काहीतरी नवीन करायला हवं. मलाही तुमच्या आवाजाची ही जुनी टेप ऐकण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. माझं बसताना आता इथे व्यवस्थित बसलेलं आहे. मला अपेक्षित असलेलं यशही माझ्या अगदी जवळ येऊन ठेपलंय. त्यामुळे आपण दोघांनी एकमेकांपासून दूर राहण्यामध्येच आपल्या दोघांचंही हित आहे. निदान माझं तरी हित जहागीरदारांच्या घरात राहण्यातच आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे तुम्ही मला फोन करू नका, नाहीतर नाईलाजाने मला तो कट करावा लागेल. वनिता, आता ज्या जागी तू आहेस ना तिथे मीच तुला नेऊन बसवलेली आहे. त्यामुळे तुझा शेवटही मलाच करावा लागणार आहे. हे तू जर अशी वागत राहिलीस ना तर तो दिवस तू लवकरात लवकर जवळ आणणार आहेस, लक्षात ठेव. तू नक्की कुणाच्या बाजूनी आहेस ना हे एकदा ठरव वनिता. त्या संग्राम थोरातच्या काय अभिजित जहागीरदारच्या नाही म्हणजे बरं पडेल ना नंतर. त्या हरामखोरानं माझ्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतलाय, त्याला मी तसं सोडणार नाहीये. आपण दोघं जण राहूया ना सुखात इथं. ह्यापुढे मी जहागीरदार म्हणून जगायचं ठरवलंय. तुमच्या बरोबर राहण्यापेक्षा मी अभिजित जहागीरदारची बायको म्हणून मरणं जास्त पसंत करेन. तुम्ही प्लीज इथून निघून जा. खूप उपकार होतील माझ्यावर तुमचे. तुझी मूर्खासारखी बडबड ऐकण्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. हॅलो. हॅलो. अगं मी केव्हापासून फोन करतोय, तू फोन का उचलत नाहीयेस? हो. आणि आता थोड्या वेळापूर्वी फोन केला तेव्हा तुझा फोन स्विच ऑफ आला. हॅलो. अगं मी काहीतरी विचारतोय तुला, उत्तर दे ना. फोन का स्विच ऑफ आहे? अगं बोल काहीतरी. अरे ते मी झोपले होते. ते सारखे कॉलर ट्यूनसाठी फोन करतात ना रे, मग ते कुठे अटेंड करणार, म्हणून बंद करून झोपले होते. हे बघ, ही जी काही तू कारणं देतेस ना ही मला अजिबात पटत नाहीये, कळलं तुला? तो फोन आधी स्विच ऑन कर बघू. ऑफिस मधून निघताना फोन करीन मी तुला. ठीक आहे, ठेवू मग फोन. फोन स्विच ऑन करायला विसरू नकोस. मी ऑफिस मधून निघताना फोन करणार आहे तुला. हो. बाय. बाय. काय रे, परीक्षा बघतोयस माझी? अस्मिता अस्मिता तेजू, तू काळजी नको करू. माई, ओ माई, लवकर या. तेजू, तेजू, तू काळजी नको. माई. तेजू, मोठा श्वास घे, मोठा श्वास. तेजू. अरे, ड्रायव्हरला गाडी काढायला सांग. हो, हो, चल, जाय जाय. हॅलो, हा डॉक्टर. हा, मी मिसेस जहागीरदार बोलते. हो हो, तेजूला घेऊन येत आहे.
ओके थँक्यू. जायचं हॉस्पिटलला जायचं. हे बघ निघायचं आहे पण मी डॉक्टरांना फोन केलाय. तेजू काय करू काही सुचतच नाहीये. घरी फोन करावा की नाही. करावा तर एक आहे नाही करावा तर एक आहे. अगं तेजू, मी आहे ना चल. आधी येईल तिकडे. आधीचा फोन आला की मी लगेच देते तुला. तेजू तेजू सांभाळ स्वतःला. ही सावकाश सावकाश उतर. हे बघ गाडी येईल आता. चल सांभाळ सांभाळ सांभाळ. ये, इकडे पकड इकडे पकड. नाही नको. नाहीतर याच्यातून अजून काहीतरी भलताच व्हायचा. पण आदित्य तुझी तेजू तेजू सांभाळ स्वतःला. तेजू आधी लाव रे. आधीचा फोन. माई गाडी आली का? तेजू तेजू सांभाळ स्वतःला. हो तुमचं बाळ नाही आदित्य. तुला करायलाच हवा. तुला फोन करायलाच हवा. कर फोन कर. माई गाडी आली का? तेजू तेजू सांभाळ स्वतःला. हो हॅलो 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 आधी आधी एक मिनिट. तेजू आधीचा फोन आहे. हॅलो हॅलो तेजू आधी आहे तेजू. मला खूप दुखतंय. तेजू मी आदित्य. हॅलो आधी वनिता वनिता हे बघ तेजूला ना लेबर पेन चालू झालेत. तेजू आम्ही हॉस्पिटलमध्ये नेतोय तिला. तेजू काय झालं. तेजू तेजू तू ना डॉक्टर काटकरेंच्या हॉस्पिटलमध्ये ये. तेजू 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 वनिता तेजू ती खूप वाट बघते रे तुझी. लवकर. तेजू मला पाठी खूप दुखतंय. तेजू चल गाडी आली रे. तेजू सांभाळ. सावकाश सावकाश सावकाश. हो सावकाश सावकाश. माई या ना. आधीला बोल. ये पकड. हो ये पकड. अस्मिता अस्मिता तुम्ही आता आजोबा होणार आहात. अरे वा 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 किती छान बातमी सांगितली. पण त्या बापाला बातमी सांगितली की नाही? मी कशाला सांगू. बाळाच्या आईनी आधीच ती बातमी त्याला सांगितली असणार. कुणास ठाऊक. हल्ली मुलं घरी भेटतच नाही. भेटली तर फोनवरच भेटतात. कित्येक दिवसात आपण सगळे एकत्र घरामध्ये गप्पा मारत बसलोय हे मला आठवतच नाही. हो ना. पूर्वी तुम्ही दिवसभर घराच्या बाहेर असायचा आणि आता मुलांचा वावर असा घरात ओझरता असतो. पण निदान तुमच्याशी कामाच्या निमित्तानं का होईना फोनवर तरी बोलतात. तुमची धाकटी सून आहे ना तेजस्विनी, ती बाबांपेक्षा ह्या असल्या डावपेचांमध्ये जास्त हुशार आहे. ह्या घराचा उंबरठा ओलांडल्यापासून तिची प्रत्येक चाल यशस्वी होती आहे. माई, तुला तेजस्विनीचे सगळे राजकारणातले डावपेच मी कधीतरी समजावून सांगेन. पण प्लीज प्लीज माई, तू मला अजिबात थांबवू नकोस. प्लीज माई. बाप्पा,
आजवर या घरात पूजा अर्चा असं काहीही होत नव्हतं. धर्मकांड, अंधश्रद्धा यावर माझा विश्वास नाहीये. पण या जगाचा करता करविता परमेश्वर म्हणून मी तुला या रूपात पाहते. मनात आलेले विचार दुसऱ्या कोणापाशी बोलले की मन हलकं होतं, मनाला समाधान मिळतं असं म्हणतात. आज माझी तेजू हॉस्पिटलमध्ये माझ्या नातवंडाला जन्म देण्यासाठी गेली. बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात बाळाचे पाय या घराला लागणार आहेत. आम्ही सगळीजण आतुरतेने वाट पाहत आहोत. आता सासू म्हणून डावं उजवं करू नका. तुम्हाला खूप जपून वागायला हवं, तोलून मापून बोलायला हवं. कारण या घराचा आनंद, या घराचं सुख या आपल्या सुनांवरच अवलंबून आहे. या जागीरदारांच्या घरावर चारही बाजूनी संकट आदळत असताना हे विघ्नार्त्या, तुझ्या पायगुणानं या संकटावर मात करायला आम्हाला मदत कर. सगळं काही सुखरूप व्यवस्थित होणारच आहे, माझी खात्री आहे त्याबद्दल. बाप्पा, लवकरात लवकर या. मी तुमची वाट बघतीये. मुलांना मोठं होताना नाही पाहू शकत, पण नातवाला मी मोठं होताना पाहणार आहे. अगदी जवळून पाहणार आहे, मनात कोरून ठेवणार आहे. क्या बात है, खूप छान बातमी दिली. तेजूला काय हवं नको ते तू जातीने लक्ष दे. हा, कमाल आहे, हे तुम्ही मला सांगताय. धन्य आहे. कसं आहे ना की आजी आणि आजोबा म्हणून आपण पहिलीत करीनच आहोत, नाही का? अरे फोन तर उचल. हॅलो आदी. हॅलो, मी आदित्य नाही, देशमुख बोलतोय. तुमचे आदित्य भाऊजी इथे रस्त्यात जखमी अवस्थेत पडले. तुम्ही काम सांगितलं आणि झालं नाही, असं कधी झालंय का? खुशखबर खुशखबर खुशखबर. काय काय तो मस्त सुचला आहे.
स्वतःचा चेहरा जेव्हा आरशात बघल ना स्वतःच घाबरल. तो हॉस्पिटलमध्ये आहे. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता